येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागा वाटपावरून घमासान सुरू आहे। युतीतल्या तीनही पक्षांकडून अधिकाधिक जागा पदरात कशा पडतील यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। परंतु याच खेचाखेचीमध्ये अजित पवार गटाची ताकद कमी पडल्याचं दिसतंय। येत्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ 60 जागा मिळण्याची शक्यता आहे। याच संदर्भातील अजित पवारांचे एक विधान चांगलंच चर्चेत आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नुकताच एक युवक पदाधिकारी मेळावा पार पडला। यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या 54 आमदार, यासोबतच काँग्रेसचे 3 आमदार आणि अपक्ष 3 आमदार आपल्यासोबत असल्याचा उल्लेख करत 60 जागा निश्चित असल्याचं जाहीर केलंय। यावरूनच अजित पवार गटाला केवळ 60 जागा मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे। तुम्हाला आम्ही यादी देऊ साधारण कुठले राष्ट्रवादीचे मतदार जे आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच। त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा, 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत, खोडकेताई, हिरामण, त्याच्यामध्ये जिशान, असे आपले मतदारसंघ आहेत। इवन श्याम सुंदर शिंदे, अशा पद्धतीनं इथं तुम्हाला आहे। आणि मग काही आता आमची चर्चा होईलच आणि त्या चर्चेतनं राहिलेले पण मतदारसंघ तुम्हाला कळवले जातील। अजित पवारांच्या याच वक्तव्यानंतर आता दादांच्या राष्ट्रवादीला याही निवडणुकीत शिंदेंपेक्षा कमी जागा मिळणार असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना केवळ 5 जागांवर समाधान मानावं लागलं होतं आणि प्रत्यक्षात केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला। याच निवडणुकीनंतर झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी विधानसभेला लोकसभेसारखं होऊ देऊ नका असा सल्ला अजित पवारांना दिला होता। जागा वाटपाचं काय ते लवकर ठरवा आणि आपल्याला किमान 80 ते 90 जागा घ्या असं भुजबळांनी म्हटलं होतं। भुजबळांच्या याच विधानावरून युतीत नाराजी नाट्य देखील रंगलेलं आपण पाहिलं होतं। आता यासाठी जे आहेत, आम्ही म्हटलं बाबा मागच्या वेळेला काहीतरी 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत, अधिक मिळाल्या पाहिजेत, तर एक ताबडतोब माझ्या विरुद्ध बोलायला लागले, हे असं नाही बोलायचं काम, तसं नाही बोलायचं काम। बरं बाबा, नाही बोलत। अरे पण जोपर्यंत जे आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना, ते जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ना, ते चालवून तुमचा फायदा होणार नाही। त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे। आताही अजित पवारांनी 60 जागा मिळणार असल्याचं विधान करताच छगन भुजबळांनी 80 ते 90 जागा मिळाल्याच पाहिजेत असा पुनरुच्चार केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीत दादा राजी पण भुजबळांची नाराजी असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय। दुसऱ्या पक्षामध्ये आहेत तर एकूण 60 जागा आम्हाला कमी मिळायला पाहिजेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये, म्हणजे जागा वाढून मागणी करतात। मला काही माहिती नाही, मी तर सांगितलं होती की 80-90 तरी जागा मिळायला पाहिजे, ते मी सांगितलं। आता ते ही जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवते, जे ठरवते ते मान्य करायचं सगळं। महायुतीत भाजप 150 जागा लढवणार असल्याचं बोललं जातंय, तर उरलेल्या 138 जागाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वाटप होणार आहेत। याशिवाय याच 138 जागांमध्ये सहयोगी मित्र पक्ष देखील असणार आहेत, त्यांच्यासाठी ही जागा सोडाव्या लागणार आहेत। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे।